नमस्कार, मी शुद्धमती माळी. वृत्तपेरणी न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपल्याला जसं की माहिती आहे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. तर त्याच निमित्ताने आपण योगाबद्दल आणखीन माहिती जाणून घेऊयात. तर त्यासाठी आपल्यासोबत आहेत राजश्री ताई माळी. त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार मॅम. ओम. आणि तर आपण त्यांचं सुरुवातीला एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करूयात. तर मी सुरुवातीला राजश्री ताईंचा एक छोटासा परिचय तुम्हाला करून देते. तर त्यांनी B.Ed, M.Ed आणि M.A तसेच त्यांनी ग्रंथपालाचा कोर्स देखील केलेला आहे व त्यांनी YCB लेवल 3 ही आयुष मंत्रालयाने घेतलेली इंटरनॅशनल लेवलची एक्झामही त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. त्यांचा रोजचा ऑनलाईन योगा क्लासही घेतात. तर मी त्यांना असं पहिला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही योगाकडे कसे वळलात? तुमची स्टार्टिंग कशी होती योगाकडे जाण्याची? मला म्हणजे असं योगाविषयी मला खूप उत्सुकता होती. योगाविषयी मला खूप उत्सुकता होती. योग कसा केला जातो, प्राणायाम काय आहे, याची माहिती करून घ्यायचं आणि मग ते आसन मला स्वतःला करायला आवडत होते. अगोदरच मला आसन आणि प्राणायाम याविषयी उत्सुकता आणि आवड असल्यामुळे मी योगाकडं वळलेली आहे. तर योगा म्हणजे काय आहे हे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. योग या शब्दाचा इतका व्यापक अर्थ आहे की आपण योग म्हणजे कसं विचार करतो की योग म्हणजे फक्त आसन करणे आणि प्राणायाम करणे म्हणजे व्यायाम करणे असाच आपण त्याचा अर्थ घेतो. पण त्याचा योगाचा अर्थ इतका व्यापक आहे की आपण पूर्ण आयुष्यभर जरी योगाचा आपण अभ्यास करायचा ठरवला आणि ते आपल्यामध्ये उतरवायचा प्रयत्न केला तरी आपलं आयुष्य कमी पडेल एवढा योग व्यापक आहे. खूप प्राचीन आहे. आपल्याला सर्वांना योगाविषयी एवढी मोठ्या प्रमाणात एवढी जास्त माहिती नाही आहे. फक्त आपल्याला एवढीच माहिती आहे की योग म्हणजे आसन करायचं असतं, नाकाने श्वास घ्यायचा असतो, सोडायचा असतो, श्वासोश्वासावर आधारित प्राणायाम असतात, एवढंच माहिती आहे आपल्याला. पण योग आपला प्राचीन आहे, खूप प्राचीन योग आहे. आणि पतंजली मुनींनी पहिल्यांदा त्याच्या योगसूत्राच्या माध्यमातून योगाला एकत्र केलेलं आहे. आणि असं हठयोगामध्ये तर शिवांनी योग पहिल्यांदा सांगितलेला आहे. मत्स्येंद्रनाथांनी तो परत पुढे नेलेला आहे. हठयोग खूप म्हणजे योगाचे वेगवेगळे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये खूप वेगळी माहिती आहे. आणि मी तुम्हाला एवढ्या थोड्याशा वेळामध्ये योगाविषयी पूर्ण माहिती तुम्हाला देऊ शकणार नाही. जेवढी म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी सांगते. योग कर्मसु कौशलम म्हणजे आपण जे कर्म करतो ते भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे की श्रीकृष्णांनी अर्जुनाला योगाचा अर्थ सांगितलेला आहे की जे आपण कर्म करतो म्हणजेच योग आहे. प्रत्येक कर्म आपण मनपूर्वक आणि लक्षपूर्वक केलं पाहिजे, ते म्हणजे योग. आणि योग समुत्त उच्यते हे सुद्धा सांगितलेलं आहे. अशा व्याख्या आहेत योगाच्या. आणि मग त्याच्यामधून त्याचा अर्थ आपल्याला समजतो की योग म्हणजे काय आहे तो. आणि एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये मी योग तुम्हाला सांगू शकत नाही. तर योग खूप व्यापक आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे की काही लोक योगा करतात पण त्यांना त्याचा परिणाम काय, फायदे काय ते देखील माहीत नसतात. तर योगाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते आम्हाला ऐकायला आवडेल. योग हे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले जे प्राचीन ऋषीमुनी होते तर ते योग कशासाठी करायचे तर त्यांना योगाचा अर्थ आत्म्याचा जीवात्मा परमात्म्याचा आत्म्याशी मिलन असं म्हटलं जातं. आणि जे योग ऋषीमुनी होते ते योग कशासाठी करायचे की फक्त आपल्याला समाधी प्राप्त होण्यासाठी योग करायचे. आपण आता योग कशासाठी करतो? आपण आता फक्त आपल्या व्याधी दूर व्हाव्यात, आपले मानसिक आजार नीट व्हावेत आणि आपण सुंदर दिसावे ह्याच्यासाठी आपण योग करतो. पण मूळ जे योग करायचा योगाचा जो मूळ हेतू आहे तो समाधी प्राप्त करणे
हा याचा अर्थ आहे. आणि योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार एवढं सगळं करून शेवटी आपल्याला ध्यान लावणे, त्याच्या माध्यमातून नंतर लास्टला समाधी आहे. समाधी ही आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. पण योग हा केवळ कुठल्याही धर्माचा किंवा ह्याचा काही संबंध नाही. योग म्हणजे खूप व्यापक आहे. तो असं आपण नाही समजायचं की हे कुठल्या तरी एका धर्माचं आहे. तर योग ही धर्माचा पण नाही आहे. आपल्या मनाची शांती आणि समाधी याच्यासाठी आपण योग करतो. जर आपण योग केला, आसन प्राणायाम केले, तर याचा आपल्या जीवनावरती एवढा चांगला परिणाम होतो. युवकांनी जर योग केला तर युवकांमध्ये जी लीनता आहे, एकाग्रता आहे, बुद्धिमत्ता आहे, याच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आसनाच्या माध्यमातून आपोआप हे सगळं तुमच्यामध्ये घडून येतं. म्हणून आपल्याला योग केला पाहिजे. प्राणायामामुळे आपले श्वसन संस्था, इम्युनिटी पॉवर खूप म्हणजे असं मी एवढं सांगा म्हणजे एवढी त्याच्याविषयी म्हणजे मी स्वतः ते अनुभवलेलं आहे की योग केल्यामुळं काय फायदा होतो. त्यामुळं मी तुम्हाला हे एवढं सांगते की मी 10-15 वर्ष झालं मी अगोदर स्वतः प्रत्येक गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे. योग मी स्वतः केलेला आहे आणि माझ्यामध्ये काय बदल झालेत याच्या माध्यमातून मी ही तुम्हाला सांगू शकते की योग मानवी जीवनावरती केवळ रोगच नाही तर तुम्हाला मानसिक शांती साठी उपयुक्त आहे. तुमची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी उपयुक्त आहे. तुमच्यामधली शक्ती वाढते, तुमच्यामध्ये तरतरी राहते. जर आपल्याला तरुणांसारखी जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना तरुणांसारखी त्यांच्यामध्ये चंचलता आणि तरतरी ही कायम राहते. हा मानवी जीवनावरती परिणाम होतो. आध्यात्मिक तर होतोच होतो, पण बाकी सगळा खूप फायदा होतो योगाचा. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीने योग केला पाहिजे, अशी माझी तळमळ आहे की प्रत्येकापर्यंत योग पोहोचला पाहिजे. म्हणून मी ह्या मुलाखतीसाठी सुद्धा त्यासाठीच तयार झालेली आहे की माझं हे प्रत्येक करो योग रहो निरोग, प्रत्येकाने योग केला पाहिजे. मुलांनी, गर्भवती स्त्रियांनी जर योग केला तर त्यांच्या मुलांवरती सुद्धा चांगले परिणाम होतात. युवकांनी केले तर युवकांना कुठलीही गोष्ट आपल्याला त्यांना आजकाल कसं कुणालाही लगेच नर्वसनेस येतो, काही त्यांना लगेच वाईट वाटायला चालू होतं, काही कशामध्ये गुंततात. तर तशी अवस्थाच योग जर केला तर त्यांच्यामध्ये तशी अवस्थाच निर्माण होणार नाही. स्वतः युवक खूप चांगले बनतील आणि आपला भारतीय समाज आहे हा खूप चांगला. भारतीय समाज, महाराष्ट्रातली सगळी लोक देशातली आपल्या एवढी चांगली बनतील की आपल्या देशावरती असं ऋषीमुनींना जसा समाज पाहिजे होता, रामांना जसं रामराजांना जसा समाज पाहिजे होता, तसा समाज योग केल्यामुळे निर्माण होईल असं मला वाटतं. ओके. तर आसन केल्याने काय फायदा होतात? जसे की खूप सारे आसन असतात योगामध्ये, तर कोणत्या असं काही जे थोडे आसन आम्हाला सांगा ज्याचा फायदा, परिणाम. आसन हे योगातलं फक्त एक साधन आहे. आसन हे एक साधन आहे. योग म्हणजे समाधी मार्गाकडे जाण्यासाठी आसन केवळ एक साधन आहे. तर आसन केल्यामुळं काय होतं की आपलं शरीर बलिष्ठ होतं. म्हणजे आपल्याला समाधीमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला कितीही वेळ स्थिर सुखम आसनम अशी ही आसनाची व्याख्या आहे की ज्या स्थितीमध्ये आपण स्थिरतापूर्वक आसन स्थितीमध्ये आणि आनंदाने राहू शकतो त्याला आसन म्हणतात. आसन आपल्याला असा त्रास नाही झाला पाहिजे कुठलाही आसन केल्यानंतर. आपण इतकं आनंदाने त्या आसनात बसू शकलो पाहिजे. जसं की पद्मासन आहे, बद्ध पद्मासन, भद्रासन, आपलं वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, खूप आसनं आहेत आणि प्रत्येक ग्रंथामध्ये आसनांचं वर्णन आलेलं आहे आणि आसनांची संख्या खूप मोठी आहे. पण आपल्याला जे उपयुक्त आहेत, आता जसं मी तुम्हाला सांगू शकते की मधुमेहासाठी वक्रासन आहे. जसं की आपल्या पोटाला पीळ पडतं आणि त्या आपल्यामध्ये जे पॅनक्रियाज असतात त्या सक्रिय होतात आणि पॅनक्रियाज सक्रिय झाल्यामुळं आपल्या जी इन्शुलन्सची निर्मिती होते आणि आपोआपच आपली शुगर जी आहे ती शुगर लेवल कमी होते. तर मला जितकं माहिती आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की प्राणायाम हा योगाचाच एक भाग आहे. तर प्राणायाम काय असतं त्याच्याबद्दलही थोडंसं सांगा.
यम, नियम, आसन, प्राणायाम. तर हे योगामधला फक्त एक एक भाग म्हणला जातो त्या प्रकारे आहे. प्राणायामामुळं आपल्याला ध्यानधारणेकडं वळण्यासाठी आध्यात्मिक आपली कुंडलिनी जागृती वगैरे आपण ऋषीमुनी त्यासाठी करायचे योगा प्राणायाम. तर आता आपण इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीर तील रोग नाहीसे व्हावे आणि आपल्याला रोग होणारच नाही त्याच्यासाठी आपण योग करतो. तर प्राणायाम कशासाठी करायचे की आपल्या जी रिस्पिरेटरी सिस्टीम आहे, आपले जे लंग्स आहेत, हार्ट आहे ह्याच्यासाठी आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन, आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी. आता आपण बघतो करोनाच्या काळामध्ये आपली ऑक्सिजन लेवल कमी होते, तर आपण हे योगाच्या माध्यमातून आपली ब्लडमधली ऑक्सिजन लेवल हे प्राणायामाने वाढवू शकतो. प्राणायाम हा श्वासोश्वासावर आधारित केलेले असतात, जसे की भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे. तर या प्राणायामामुळं काय होतं की आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्यासोबतच आपल्या हार्टकडं त्यांनी ऑक्सिजनयुक्त रक्त घेऊन जातात. लंग्समधलं जे ऑक्सिजन आहे ते हार्टमध्ये, आणि हार्ट काय करतं की ऑक्सिजनयुक्त ब्लड घेतं आणि ते आपल्या पूर्ण शरीराला पोहोचवतं. तर आपण ज्यावेळेस श्वासोश्वास करतो तर ही प्रक्रिया फास्ट होते आणि त्यामुळं आपल्या पूर्ण शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्यामुळंच आपण दिवसभर ताजेतवाने फ्रेश राहतो. आणि प्राणायामामुळे आपली मानसिकता खूप चांगली राहते, आपलं मन शांत राहतं. प्राणायामाचे खूप फायदे आहेत. ओके. तर आजच्या ज्या टेक्नॉलॉजीच्या एरियामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप जणांना स्ट्रेस, इरिटेशन असे खूप सारे प्रॉब्लेम होतात. तर असं म्हणतात की त्यावर मेडिटेशन हा एकच उपाय आहे. तर मेडिटेशन काय असतं त्याबद्दलही थोडक्यात माहिती सांगा. आम्ही योगाच्या भाषेमध्ये मेडिटेशनला ध्यान म्हणतो. तर आमची सुरुवात हे आसनांपासून होते, मग नंतर आम्ही प्राणायाम करतो, त्यानंतर आम्ही ध्यानाकडे वळतो. जसं की ध्यान हे ध्यान लावण्यासाठी ध्यान, धारणा आणि समाधी, लास्टला समाधी. तर आपण ज्यावेळेस आपण भ्रामरी करतो, भ्रामरी केल्यानंतर काय होतं की आपला जो मेंदू आहे तो खूप आपलं सारखं विचार चालू असतात मेंदूचे, कधीही मेंदू अजिबात थांबत नाही. तर त्याला विचारचक्रातून बाहेर काढण्यासाठी भ्रामरी प्राणायाम आणि ओंकार, उद्गीत प्राणायाम हे उपयुक्त आहेत. आणि त्यामुळं काय होतं की भ्रामरी प्राणायामामुळं आपण ज्यावेळेस डोळे बंद करतो आणि तोंडातल्या तोंडात ज्यावेळेस ओमचं उच्चारण करतो, गुंजन करतो ओमचं, तर आपल्या मेंदूला जे आहे तो काय होतं की आपोआप मेंदूचा व्यायाम होतो. मेंदूला कुठल्याही प्रकारे व्यायाम करता येत नाही. तर भ्रामरी हा इतका चांगला प्राणायाम आहे की तो आपल्या मेंदूचा व्यायाम घडवून आणतो. आणि त्यामुळं काय होतं की आपलं, तुम्ही जे म्हणता तुम्ही कम्प्युटरवर काम करता, दिवसभर मोबाईलवर बसता, मग तुमचं सारखं ते बघून तुमचं मन आणि मेंदू एवढा थकलेला असतो. तर तुमच्या मेंदूला आणि तुमच्या जे मानसिक तुमचं जे अशांतता असते त्यासाठी एकाग्र होण्यासाठी आणि मन शांत होण्यासाठी मानसिक आजारावरती प्राणायाम हा खूप उपयुक्त आहे. जसं भ्रामरी आणि उद्गीत प्राणायाम, ओंकाराचं आणि ध्यान. मेडिटेशन म्हणजे ध्यान. तुम्ही जर हे दोन्ही तिन्ही केलात आणि त्यानंतर तुम्ही ध्यान केल्यानंतर काय होतं की आपलं मन एकाग्र होतं आणि त्याचा फायदा आपल्या शरीरावरती होतो आणि आपोआप आपल्यामध्ये शांतता येते, चिडचिडीपणा कमी होतो त्याच्यामुळे, आपल्याला भ्रामरी प्राणायामामुळे. आणि एखादं जर खूप चंचल असेल, आपलं मन खूप चंचल असते, एका ठिकाणावर कधीच थांबत नाही, ते एकाग्र मनच होत नाही, तर ते एकाग्र मन होण्यासाठी सुद्धा भ्रामरी आणि उद्गीत प्राणायाम खूप उपयुक्त आहेत. तुम्ही स्वतः जर अनुभवलात तर तुम्हाला उद्या तुम्ही योगा डे आहे आणि तुम्ही जर हे करून बघितलात तर तुम्ही स्वतः अनुभवू शकाल की किती उपयुक्त आहे. मी किती जरी सांगितलं तरी नाही कळणार. तुम्ही स्वतः प्रत्यक्षात भ्रामरी आणि उद्गीत ओंकाराचं उच्चारण आणि ध्यान करून बघा. 2 मिनिट डोळे बंद करायचेत आणि आपल्या दोन्ही भुवयाच्यामध्ये दृष्टी केंद्रित करायची आहे आणि ध्यानमुद्रा लावायची आहे आणि हे एवढं करून डोळे बंद करून शांत 2 मिनिटपर्यंत थांबायचं आहे आणि मग तुम्ही अनुभवू शकता की तुम्हाला काय अनुभव येतो तो.
तर आजकालचे बहुतांश लोक हे ओबेसिटी म्हणजे वजन जास्त आहे म्हणून चिंतित असतात. तर त्यावर असंही म्हणलं जातं की योगामुळे वजन कमी होतं. तर ही गोष्ट खरी आहे का? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? योगामुळं वजन नक्कीच कमी होतं. तुम्ही तुमच्या आहाराकडं योगाच्या माध्यमातून कसं आहे, आहार, विहार आणि आसन, प्राणायाम जर तुम्हाला ओढ असली पाहिजे की माझं हे वजन कमी झालंच पाहिजे, तर त्याच्यामधले जे आसन आहेत, सुरुवातीचे आम्ही जॉगिंगचे प्रकार घेतो, 12 प्रकार जॉगिंगचे घेतो, परत सूर्यनमस्कार घेतो. जितके जास्त सूर्यनमस्कारामध्ये कसं आहे माहिती का, पूर्ण सूर्यनमस्कारामध्ये तुमच्या शरीराचा पूर्ण व्यायाम होतो आणि तुमचं इतकं म्हणजे घाम यायला चालू होतो आपल्याला, त्याच्यातून वजन आपलं नक्कीच कमी होतं. तिरक ताडासन आहे त्याच्यामुळे होतं. बरेच असे म्हणजे जॉगिंगचे जे प्रकार आहेत त्याच्यामधून कमी होतात. आणि मोठेपणासाठी खास वेगळे आसन प्रकार आहेत. कपालभाती प्राणायाम आहे, त्या प्राणायामामुळं पूर्ण आपल्या पोटावरची चरबी कमी होते. भुजंगासन आहे, त्याच्यामुळं जर फास्ट आपण भुजंगासन केले तर त्याच्यामुळं पण पोटावरची चरबी कमी होते. साईडची चरबी कमी करण्यासाठी त्रिकोणासन आहे, कोणासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, हास्य उत्तानासन आहे. तर हे जे आसन आहेत ते केले तर त्याचा नक्कीच लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा फायदा होतो आणि केलाच पाहिजे. जर तुम्ही नियमित केलात, कधीही खंड न पडता, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण योगासनं केली पाहिजे. ते व्रतच आपण धारण केलं पाहिजे. जर आपल्याला सुंदर दिसण्यासाठी, आपली त्वचा सुंदर होण्यासाठी, आपल्यामध्ये जसं आपल्याला वाटतं की मी सुंदरच दिसली पाहिजे आणि मला नेहमी मी तरुणच असली पाहिजे, तर स्त्रियांसाठी ना खूप म्हणजे तुम्ही योगासन केला ना तर तुम्हाला ब्युटी पार्लरला जायची गरजच नाही आहे. म्हणजे तुम्ही घरामध्येही फ्रेश राहता, ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावरती चकाकी येते. तुमचं कपालभाती, ह्याचं नावच आहे की भालभाती. भालभाती म्हणजे आपल्या कपाळावर एक तेज येतं, प्राणायामामुळे एक तेज येतं. आपल्याला दुसरं फेशियल वगैरे काही करायची गरजच लागत नाही. म्हणजे असे भरपूर फायदे आहेत, जेवढे सांगेल तेवढे कमीच आहे. जेवढं मी बोलत राहील ती बोलतच राहील. तर योगाच्या मागे एक अध्यात्म देखील आहे असं मी ऐकलं. तर योगाचा आध्यात्मिक फायदा काय आहे? आध्यात्मिक फायदा म्हणजे आपले जे ऋषीमुनी आहेत ते योग यासाठीच करायचे की त्यांना फक्त समाधीस्थ व्हायचं, एवढं एकच त्यांच्या म्हणजे ध्येय होतं की योगामुळे समाधी प्राप्त करायचं आणि आपल्या ह्या अनंतातून हे विलीन व्हायचं. योग म्हणजे समाधी प्राप्त करायची. तर आध्यात्मिक फायदा म्हणजे काय आहे की कुंडलिनी जागृत होते, आपले अष्टचक्र जागृत होतात. आपले अष्टचक्र हे कोमजलेल्या अवस्थेत असतात. जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असली तर इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या सगळ्या नाड्या सक्रिय होतात आणि वरती आपल्या सुषुम्नाचा प्रवाह उलटा चालू होतो आणि आपला त्रिकूट जिथं असतं, त्रिकूट म्हणजे आपलं आज्ञाचक्रावरती त्रिकूट असतं, तिथं मिलन होऊन जर सहस्रायण चक्रावरती गेलं तर आपली कुंडलिनी जागृत करणे आणि समाधी प्राप्त करणे हे आध्यात्मिक फायदा योगाचा आहे. पूर्ण जर आपण योग अभ्यासला तर आपल्याला आध्यात्मिक फायदासुद्धा याचा जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण योग हा आध्यात्मिक योगाचे एवढे प्रकार आहेत, क्रियात्मक योग, कर्मयोग, ज्ञानयोग. हे जे योग आहेत हे सगळे योग आपण अभ्यासलो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सगळे योग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भक्तियोग आहे. भक्तियोग तो पण भक्तीच्या माध्यमातून केला जातो. सांख्यायोग, क्रियात्मक योग, खूप योग आहेत. त्याचा आध्यात्मिक फायदा त्या प्रत्येक योगामधून सांगितलेला आहे. आजकाल कोरोना हा खूप मोठा व्याप झालेला आहे लोकांसाठी. तर कोरोनावर योगाचा काय परिणाम आहे? करोना ज्याच्याकडे इम्युनिटी पॉवर आहे, जो नियमित योगा करतो त्याला करोनाला भ्यायची गरजच नाही आहे. कारण करोना म्हणजे काही एवढा मोठा रोग नाही आहे, पण आपण भीतीनं घाबरून आणि आपल्याला व्यायामाचा अभाव आहे. आपल्या पूर्ण मानव समाजामध्ये कसं आपल्या इथला योग आहे तो परदेशामध्ये एवढं लोक मन लावून करतात. आपल्या इथे योग टीचर तिकडे जातात,
पण आपल्या इथले योग टीचर फ्री क्लासेस चालवतात. जे पतंजलीचे आहे आमच्या इथं उस्मानाबादला तरी दररोज लेडीजसाठी फ्री योगा क्लासेस राहायचे. मी त्या योगा क्लासेसला जॉईन होते. तर आमच्या इथं फक्त आम्ही एक 4-5च जणी असायचो. असं कोणाला वाटायचं नाही की आपण जावं आणि तिथं योग करावं. आता मीही ऑनलाईन फ्री योगा क्लासेस मी चालू केले, कारण मला वाटलं की बाबा त्यांनी आपल्याला एवढं चांगलं शिकवलं, एवढं घडवले मला, तर मला असं वाटलं की समाजासाठी आपणही फ्री क्लासेस घेऊयात. मी दररोज पहाटे 5 वाजता माझे क्लासेस चालू असतात. मी आणि माझी बहीण आम्ही दोघी क्लासेस चालू केलेत. तर माझ्या क्लासेसला सुद्धा एवढी उपस्थिती नसते. मग जर आपण योगा केला, प्राणायाम केलो, तर आपल्याला कुठल्याही रोगाला घाबरायची गरज नाही. करोना तर काय साधी गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण योग केल्यामुळं वाटतं जगाच्या याच्याने दृष्टीने खूप मोठं आहे. पण आपण स्वतः आपली इम्युनिटी पॉवर ठीक ठेवली, आपण दररोज आपल्या दिनचर्या बनवलं पाहिजे की आपण योग केला पाहिजे आणि प्राणायाम आसन केले पाहिजे. तुम्ही ठीक आहे वॉकिंग करता, परत बाहेर जाता, जिमला जाता, पण त्यामुळं काय होतं माहिती का, वॉकिंग केल्यानंतर तुम्हाला शरीराला कुठलाही स्ट्रेच होतच नाही. म्हणजे तुमची शरीर कुठंही ताणलं जात नाही, कुठलीही तुमची ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ताणल्या जात नाही आहेत. आणि तुम्ही जिममध्ये जाता तर तिथं काय होतं, तुम्हाला स्पेसिफिक जे व्यायाम आहे तुमचा मशीनवरचा तेवढाच करतात. तुम्हाला मानसिक जो आपलं मानसिक आजारावरती आणि तुम्हाला जी शांतता भेटणार आहे योगाच्या आसनांमधून, आपोआप तुमच्यामध्ये शांत वृत्ती निर्माण होते, शांतता आणि एकाग्रता येते. ही तुम्हाला तिथं येत नाही आहे जिममध्ये जाऊन वगैरे किंवा फिरायला जाऊन. तर त्याच्यासाठी तुम्ही छोटे छोटे, वृद्धांसाठी सुद्धा छोटे सूक्ष्म व्यायाम आहेत, तरुणांसाठी आपले पारंपरिक व्यायाम आहेत की जे बलिष्ठ तुमची सृष्टी बनवून देतात. आणि लहान मुलांसाठी सुद्धा त्यांच्या मनावरती चांगले संस्कार व्हावे ह्यासाठी वेगळे व्यायाम आहेत. गर्भवती स्त्रियांसाठी वेगळे आसन आहेत, प्राणायाम आहेत, जी की तुमच्या बाळावरती सुद्धा त्याच्यावरती चांगले संस्कार होतील. एवढा योग आपला व्यापक आहे. तर तुम्ही थोडंसं जरी त्याच्याकडे मन लावून लक्ष दिलात, थोडं जरी आपल्याला वाटलं की बाबा आज आपण आसन करावेत, प्राणायाम करावेत, स्त्रियांना खास करून मी सांगेन की, कारण स्त्रियांना ना घरामध्ये खूप आपल्याला हे सांभाळावे लागतात. प्रत्येक गोष्ट स्त्रियांना लक्ष द्यावी लागते, प्रत्येकांकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळं मानसिक ताण, चिडचिडेपणा जास्त आपल्यावरती येतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला सांभाळून घ्यायची असते. त्यामुळं तर आपण योग प्राणायाम केलं तर आपलं आरोग्य तर ठीक राहीलच, आपण तर ठीक राहू, पण आपलं कुटुंबसुद्धा आपल्यामुळं चांगलं राहील. आपण जर आजारी नाही राहिलो तर आपलं पूर्ण कुटुंब चांगलं राहतं, आनंदी राहतं, उत्साही राहतं. त्याच्यामुळे स्त्रियांना मी खास करून सांगेल की करोनात काय असे किती जरी रोग आले तर तुमच्यामध्ये बिलकुल येणार नाहीत, असतील तर निघून जातील. हळूहळू तुमच्यातले प्रत्येक रोग निघून जातो योगाच्या माध्यमातून. तुम्ही पूर्ण निरोगी राहतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे आणि तुमची करायची तयारी पाहिजे. योगामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे, ज्या योगाच्या बाधा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, आळस ही मुख्य बाधा आहे. आपल्याला सकाळी उठायला बिलकुल आवडत नाही, आपल्याला झोप खूप आवडते. तर आपण हे टाळलं पाहिजे. जी चांगली गोष्ट आहे ती आपण आपल्यामध्ये म्हणजे आपण ती घेतली पाहिजे. वाईट गोष्ट आहे ती सोडून दिली पाहिजे, पण चांगली गोष्ट आपण घेतलीच पाहिजे. आणि करोना हा मुख्य श्वासावर आपल्या अटॅक करतो, लंग्सवरती अटॅक करतो. तर लंग्स आपले भस्त्रिका प्राणायाम यामुळं आणि कपालभाती प्राणायामामुळं खूप स्ट्रॉंग होतात आपले लंग्स. आपली श्वास घेण्याची कॅपॅसिटी वाढते, ऑक्सिजन लेवल आपोआपच वाढते. त्याच्यामुळं हा करोनावरती सुद्धा, ह्या रोगावरती सुद्धा योग उपयुक्तच आहे. तर शेवटी मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की लोकांमध्ये तुम्ही अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्यांना काय सांगू इच्छिता या मुलाखतीतून? आता मी सगळ्यांना सांगितलंच आहे की सगळ्यांनी योग करा. उद्या आपला 21 जून हा नॅशनल योगा डे आहे. ती आपल्या भारतात आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या भारतातून हा योग ही आपल्या भारताची देणगी आहे. आणि आपल्या भारताची देणगी ही इंटरनॅशनल लेवलला 175पेक्षा जास्त देशांनी मान्य केलेला आहे. आणि प्रत्येक देश आपला योग
तिथं त्यांनी करतात. तर आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीने योग केला पाहिजे आणि आपल्या इथली संपत्ती आपल्यामध्ये आपण दाखवली पाहिजे की आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्ती हा योग करतो आणि त्याचा आपण प्रसार केला पाहिजे. आपण स्वतः केलं पाहिजे आणि दुसऱ्याला पण करायला सांगितलं पाहिजे. या माध्यमातून मी हेच सांगेल, करो योग रहो निरोग. जर तुम्ही दररोज योग केलात तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. तुम्ही श्रद्धापूर्वक जर केलात, प्रत्येक आसन व्यवस्थित केलात तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाहीत. मी हेच पूर्ण आपल्या भारतीय जनतेला सांगू इच्छिते. तर धन्यवाद ताई, तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलमध्ये मुलाखती देण्यासाठी आलात. मी तुम्हाला पूर्ण वृत्तपेरणीतर्फे धन्यवाद आणखीन एकदा देऊ इच्छिते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. ओम. ओम.